आजच्या देवी चतुर्थीच्या प्रसंगी प्रथम महापूजेचा मान श्री अजय कुमार संचेती यांना आहे आणि ते येणार आहेत. ते व्हाईस चेअरमन आहेत इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे नागपूर. आणि दुसरी पूजा प्रसिद्ध व्यवसायी श्री हल्दीराम प्रॉडक्ट यांचे सुपुत्र कमल अग्रवाल यांच्यातर्फे नंतरची पूजा होणार आहे. आणि तिसरी पूजा कुबेर गुटखा व्यवसायाचे दिल्लीचे वर्षानुवर्षे येणारे श्री मालू परिवार यांच्यातर्फे कुंतरी प्रतिनिधी येणार आहे. आता ही जी चतुर्थी येणार आहे त्याच्या उपलक्षाने आपल्याकडून काय आयोजन करण्यात आलं आहे, कशा प्रकारची व्यवस्था राहणार आहे ते सांगा. व्यवस्था आम्ही आपल्याला दिलेली आहे. याच्यात सांगा, बोला परत. सांगावं लागेल, बोला. माहिती चतुर्थीची भरपूर म्हणजे आवाजच्या बाहेर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही व्यवस्था करायचा प्रयत्न केला आहे. पण थोडे चेंजेस केलेलेच आम्ही नियमात आमच्या. बाकी स्त्री पुरुष वेगळे राहणार आहेत. VIP मार्ग राहील, पण ते VIP जे येतील मंदिरात आल्यावर नो VIP सर्व एकत्र राहतील. स्त्री पुरुष सर्व नमस्कार. किती CCTV कॅमेरे असणार आहे आणि किती CCTV कॅमेरे असणार आहे? पार्किंगची व्यवस्था 64 कॅमेरे आहेत CCTVचे, सर्वीकडे लागलेले आहेत. आणखीन जसं आमच्या सचिवांनी सांगितलं आहे की ज्यांना दर्शन करायला सिनियर सिटीजन काही प्रॉब्लेम आहेत, अपंग आहेत, त्यांच्यासाठी बाहेर स्क्रीन देखील लागलेले आहेत. पार्किंगची व्यवस्था कुठे ठेवणार आहे तुम्ही? पार्किंग राजस्थानी महिला मंडळच्या बाजूला. गर्भगृहाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? गर्भगृहाची शक्यता आहे ह्या महिन्यात होईल आणि आमचा प्रयत्न राहील गणेश जयंतीच्या मुहूर्तापर्यंत पूर्ण करायचा. आमची धावपळ चालू आहे त्या हिशोबाने. गर्भगृहाला चांदी किती चढवलेली आहे? गर्भगृहाला चांदी किती चढवली? 750 किलो तर लागली, तर आणखी नाही लागायची शक्यता आहे. आणि ती आम्ही घेण्यास मागे पुढे पाहणार नाही. किती भाव झाला ते महाग भटकी तरी आम्ही घेणार आहोत. आणि त्यावेळेला वेगळी पत्र परिषद बोलवून संपूर्ण मायन्यूट डिटेल्स देऊ आम्ही तुम्हाला. हारफुल न चढवण्याचं आपण आव्हान करताय जनतेला. जे भक्त येणार आहे त्यांना आपण हारफुल न चढवण्याचं आव्हान करताय, त्यांच्यासाठी कशी व्यवस्था केलेली आहे? कुठल्या भक्तांसाठी? जे भक्त हारफुल घेऊन येतील त्यासाठी ह्या चतुर्थीला ना तुम्हाला सचिवाने सांगितलं, कदाचित तुमचं कन्फ्युजन असेल नसेल माहित नाही, तिथं त्यांचा प्रसाद आणि हार आणि फुलं आम्ही हे सर्व संकलन करतो आणि प्रसाद समोर जातो, स्त्रीला दाखवण्यात येतो. स्त्रीला आणखीन हारांचा हार फुलं ते देखील स्त्रीला दाखवल्या जातात आणि नंतर मागे ठेवल्या जातात. म्हणजे भक्तांच्या भावनेचा आम्ही संपूर्ण आदर करतो. त्यांच्या भावना लक्षात ठेवून आम्ही योग्य ती व्यवस्था करतो.